पूर्वी कसा होता, एमआयडीसी आल्यामुळं इथं काय जमिनीच्या किमती झाल्या, आज सोन्याच्या पेक्षा जास्तीचा दर इथल्या जमिनीला यायला लागलाय। त्याच्यात काही जण क्लुप्त्या करतात, कुठंतरी काहीतरी वेगवेगळ्या पद्धतीनं गोष्टी कानावर येतात, ते पण होता कामा नये। अशा पद्धतीनं एकंदरीत चित्र चाललंय। काळानुरूप तुम्हाला मला बदलावं लागतं। पूर्वीच्या जिल्हा परिषदेच्या शाळा, आताच्या जिल्हा परिषदेच्या शाळा, आता यांनी पुस्तक शरदनी काढलंय त्याच्यामध्ये CSR, पूर्वी तुम्हाला CSR माहिती नव्हता, परंतु ज्या कंपन्या भरपूर प्रॉफिट कमवतात त्यांना त्यांच्या नेट प्रॉफिटच्या 2% रक्कम CSR म्हणून खर्च करावी लागते। आता ते गौतमबाई परवा बारामतीत आले होते, त्यांचा वर्षाचा CSR 1000 कोटी आहे, म्हणजे किती नफा कमवत असतील ते बघा। आणि ते म्हणले की 3 वर्षांनी माझा CSR साधारण 3000 कोटी रुपये होईल, म्हणजे 1.5 लाख कोटी रुपये नेट प्रॉफिट त्यांच्या सगळ्या कंपन्यांना होईल। 1.5 लाख कोटी, त्यावेळेस 3000 कोटी रुपये ते CSR म्हणून खर्च करणार आहेत। अशी पण माणसं आहेत। आज इथं आम्ही गेलेलो होतो एका ऑफिसचं उद्घाटनाच्या करता, तेव्हाही मी बघितलं खूप फरक पडला। पूर्वीचा प्रचार कसा होता आणि आताचा प्रचार कसा होतोय। आज आम्ही जुन्या नव्यांची मोठ बांधत पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय। आपली 73 जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत, आपल्या 13 पंचायत समिती आहेत। सगळ्यात मोठी पंचायत समिती माझी राजगुरुनगर खेडची आहे, 16ची, तशीच आमची जुन्नरची आहे, 16ची, आणि मला वाटतं इंदापूरची बहुतेक आहे 16ची। ह्या 3, माझी बारामतीची 12चीच आहे, कारण माझ्या इथं आता नगर 12चा अर्थ बराच काही निघतो। आता तुम्ही हसताय, आता बारामतीची 12चीच राहणार ना। मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु अशा आज मी सकाळी बसलो होतो, आपले राजगड नाव दिलं वेल्याला, त्यांची तर 4चीच पंचायत समिती आहे। सुनील इथं बसलाय, त्याची 6ची आहे, म्हणजे अशा कमी जास्त आहेत, पण त्याच्यातून आपण खूप काही काम करू शकतो। सत्तेचे विकेंद्रीकरण करत असताना चांगली लोक आली तर चांगल्या पद्धतीने निधी देऊन त्या गावाचं भलं आपल्याला करता येईल, असंही मला या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय। आणि म्हणून त्या बाबतीमध्ये मी कुठं कमी पडणार नाही। आज भामा खोऱ्यातील जनतेचे महत्वाचे प्रश्न आहेत, त्याचा उल्लेख मगाशी शरदनी केला, स्वतः दिलीपरावांनी पण त्याच्याबद्दल काही आपल्याला सांगितलं। खेड तालुक्याने नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भरभरून प्रेम दिलेलं आहे। माग नारायणराव पवार ह्या तालुक्याचे आमदार होते, अनेकदा दिलीपराव मोहिते पाटील होते, मध्ये एकदा सुरेशला 5 वर्षाची संधी, परंतु तसा बघितलं तर सुरेश गोरे हा बी राष्ट्रवादीतनंच तयार केलेला कार्यकर्ता, त्याला जिल्हा परिषद पण दिली, उपाध्यक्ष पण मी केलेला होता, परंतु काही कारणांनी तो माझ्यापासून बाजूला गेला। आता तुमचे आमदार मला येऊन एवढं गोडगोड बोलतात, पण मी म्हणलं अरे नुसतं गोडगोड बोलून चालणार नाही, शेवटी काम पण झालं पाहिजे। त्याचा उल्लेख या दोघांनी केला। आज काय आमदारकीची निवडणूक नाही, त्याच्यावर तिथं बोलून मी तुमचा वेळ किंवा टीका टिप्पणी करू इच्छित नाही, पण पक्षाची स्थापना झाल्यापासून ह्या खेड तालुक्याने, माझ्या राजगुरुनगरच्या परिसराने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठी ताकद दिली, प्रेम दिलं। त्यामुळे खेड तालुका हा एक राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून समजला जातो। मी देखील इथला आदिवासी भाग असेल, डोंगरी भाग असेल, किंवा मगाशी त्यांनी भामा अस्केडच्या बद्दल जे काही प्रश्न निर्माण झाले होते, ते पाटील कसा कॉन्ट्रॅक्टर होता यांनी बघितले। सर्किट हाऊसला जुन्या मी बोलून घ्यायचो, इतका गबाळा होता की काय विचारलंच नाही, पण त्याच्यातनं आपण कसा तरी मार्ग काढला। पण ते पाणी आपल्याला शेतीच्या ऐवजी शेवटी पुण्याला आणि पिंपरी चिंचवडला प्यायला द्यावं लागलं। शेवटी कुणी राज्यकर्ते असले तर पहिलं पाणी प्यायला माणसांनाच देणार ना। आज आपली धरणं कमी पडायला लागली, त्यामुळे आता मुळशीचं पाणी आणतोय, प्यायला कसं मिळवता येईल, टाटाची पाणी प्यायला कसं मिळवता येईल, हाही प्रयत्न आपला चाललेला आहे। मला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये खरं खेड तालुक्याच्या जनतेने वेगळा विचार केला। मी त्यावेळेस तुम्हाला बोलून दाखवलेलं होतं की तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडा, पुढची जबाबदारी मी पार पाडीन। मात्र ठीक आहे, लोकशाही आहे, मी त्याच्या खोलात जास्त जात नाही, परंतु आता तुमच्या लक्षात आलेलं आहे शेवटी विकास करणारे आम्ही माणसं। आम्ही थोडंसं कडक बोलत असू, आम्ही शब्दाचे पक्के आहोत, आम्ही कधी कुणाचं चुकलं तर त्याला असं का चुकला अशा पद्धतीचा जाब विचारत असू। आणि माझी तुम्हाला सांगणं आहे की आता मात्र ही चूक तुमच्या लक्षात आली, आता येथील मतदार
येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये तुम्ही माझ्या लाडक्या बहिणींनी पण घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबण्याचं काम करावं, माझ्या बांधवांनी पण तशा पद्धतीने करावं. आज आम्ही इथं उमेदवार देत असताना सुनीताताई शरद बुट्टे पाटलांना दिलंय, श्रद्धाताई दत्तात्रय मांडेकरांना दिलंय, पल्लवी जयसिंग दरेकरांना दिलंय. ह्यांच्याच तोडीच्या आमच्या धनश्री संदीप बोक्सेला पण थांबायला लागलं, पण ठीक आहे, आम्ही तिथं दुसरीकडे तिला